Good morning, children. Myself, Deepak Arjunrao Gotawale, ZP Upper Primary School, Tekamandwa, Panchayat Samiti Jivti, District Chandrapur. In this today's virtual class, I am welcoming all of you. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिलीच्या इंग्रजी या विषयातील ड्रेसिंग डॉली हा चॅप्टर पाहणार आहोत. Children, do you like to wear beautiful dresses on various occasions? Yes, we like very much. आपल्याला विविध प्रकारच्या कार्यक्रमांच्या वेळी विविध प्रकारचे ड्रेसेस घालायला आवडते की नाही? बिलकुल, आपल्या सर्वांना आवडतं. अगदी आपण एखाद्या आपल्या मित्राचा बर्थडे आहे तर त्याच्या बर्थडे पार्टीला आपला वेगळाच ड्रेस असतो. आपण जेव्हा शाळेत जातो त्यावेळेस आपण युनिफॉर्म घालतो. जेव्हा एखादी फेस्टिव्ह ऑकेजन असतं म्हणजे जेव्हा एखादी सण उत्सव असतो त्यावेळेस सुद्धा आपल्याकडे फेस्टिव्ह ड्रेस सुद्धा आपल्याकडे असतो. म्हणजे कुणाचं वेडिंग सेरेमनी आहे, एखादी लग्न असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीचा ड्रेस घालतो. म्हणजे आपल्याला विविध प्रकारचे ड्रेसिंग करायला आवडतं आणि सगळ्यांनाच आवडतं, हो की नाही? अगदी तशाच प्रकारे आपल्या आजच्या या चॅप्टरमधील आपली जी मुलगी आहे डॉली, डॉली नावाची जी मुलगी आहे त्या डॉली नावाच्या मुलीला सुद्धा व्हेरियस म्हणजे विविध प्रकारच्या ड्रेसिंग करायला खूप खूप आवडतं. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या या ड्रेसिंग डॉली या चॅप्टरमधून आपल्या डॉलीला कशा प्रकारचे ड्रेसिंग करायला आवडतं ते आपण पीपीटीच्या माध्यमातून पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इयत्ता पहिलीचा इंग्रजीचा पाठ पाहणार आहोत. त्यामध्ये आपल्या टॉपिकचं नाव आहे 8.5 ड्रेसिंग डॉली. बरोबर, आजचा जो आपला चॅप्टर आहे तो चॅप्टर कोणता आहे? ड्रेसिंग डॉली. बरोबर. त्यानंतर याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळणार आहे? व्हॉट इज द लर्निंग आउटकम्स? अध्ययन निष्पत्ती कोणती आहे आपली? की टेल्स इंग्लिश वर्ड्स फॉर फॅमिलियर ऑब्जेक्ट्स अँड पिक्चर्स. हा पाठ पाहिल्यानंतर आपल्याला जे आपले घरगुती शब्द आहेत आणि घरगुती चित्र आहेत त्यांना इंग्रजीमधून आपल्याला नावं सांगता येणार आहेत. पहा, लुक ॲट द पिक्चर्स अँड टेल. आपल्याला पिक्चरकडे पाहायचं आहे आणि आपल्याला त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि आपल्याला काहीतरी सांगायचं आहे. काय बरं सांगायचं आहे ते आपण पाहूया. नाव सी, आज आपण जो चॅप्टर पाहत आहोत त्या चॅप्टरचं नाव आहे ड्रेसिंग डॉली. बरोबर, काय नाव आहे? ड्रेसिंग डॉली. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता युनिट 8.5 ड्रेसिंग डॉली. डॉली एका मुलीचं नाव आहे आणि ड्रेसिंग म्हणजे ती काय काय कपडे घालते, तिला कोणकोणते ड्रेस घालायला आवडतात, तर ते डॉलीची ड्रेसिंग. आपल्या पाठाचं नाव आहे डॉलीची ड्रेसिंग. डॉली नेमकं काय काय ड्रेस घालते आपल्याला इथे पाहायचं आहे. ही पहा, अतिशय सुंदर या ठिकाणी तुम्हाला डॉली दिसते. ही कोण आहे? ही आहे डॉली. बरोबर, ही कोण आहे? डॉली आहे. आणि हे डॉली काय काय घालते ते आपल्याला या पाठामध्ये पाहायचं आहे. सर्वांनी आपलं टेक्स्ट बुक काढायचं आहे आणि आपल्याला त्या टेक्स्ट बुक मध्ये पाहायचं सुद्धा आहे. ह्या पाठ तुम्हाला त्या ठिकाणी कशा प्रकारे वाचायचं आहे आणि कशा प्रकारे त्याची प्रश्नांचे क्वेश्चन्सचे आन्सर द्यायचं आहे ते आपल्याला या ड्रेसिंग डॉली नावाच्या चॅप्टर मध्ये पाहायचं आहे. नाउ सी, लुक ॲट द पिक्चर अँड टेल. लुक ॲट द पिक्चर अँड टेल म्हणजे तुम्हाला चित्राकडे पाहायचं आहे आणि आपल्याला सांगायचं आहे की नेमकं डॉली कोणती ड्रेसिंग करते ते आपल्याला सांगायचं आहे. लुक ॲट द पिक्चर. पहा बरं, इथं खूप सारे तुम्हाला पिक्चर दिसत आहेत आणि ते पिक्चर तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे आणि आपल्याला सांगायचं सुद्धा आहे. तर सर्वप्रथम आपण पाहूया, या ठिकाणी तुम्हाला सुंदर अशी डॉली दिसत आहे. बिलकुल सर्वांना दिसली डॉली? अगदी बरोबर. आता काय म्हणतंय? काय इथे क्वेश्चन विचारलेला आहे पहा. व्हॉट शाल डॉली वेअर टुडे? व्हॉट शाल डॉली वेअर टुडे? बरोबर, या ठिकाणी पहा, इथे तुम्हाला प्रश्न दिसतोय. व्हॉट शाल डॉली वेअर टुडे म्हणजे
डॉलीने आज कोणता ड्रेस घातलेला आहे, बरोबर, किंवा डॉली आज काय घालणार आहे, काय घातले आहे ते आपल्याला या प्रश्नातून पाहायचं आहे. काय बरं घातले आहे डॉलीनं, या आपण पिक्चरकडे पहा अगोदर. बघा बरं काय दिसतं तुम्हाला पिक्चरकडे. अगदी बरोबर. या पिक्चरकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला इथे इथे जे काही चित्र दिलेले आहेत, हे पिक्चर दिलेले आहेत या ठिकाणी, या पिक्चरकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. आता पहा या ठिकाणी ही डॉली आहे. डॉलीनं कोणता शर्ट घातलेला आहे पहा बरं. काय दिसतं तुम्हाला डॉलीच्या अंगात. राईट. या ठिकाणी बघा अ शर्ट. बरोबर. कोणतं काय घातलेलं आहे तिनं, अ शर्ट, म्हणजे हा शर्ट घातलेला आहे. काय या शर्टचा कलर काय. अगदी बरोबर, ग्रीन शर्ट. कोणता शर्ट, ग्रीन शर्ट. तिने ग्रीन शर्ट घातलेला आहे. त्यानंतर बघा अजून डॉलीने काय घातलेला आहे शर्टच्या नंतर. त्याच्या खाली बघा बिलकुल हा जो ब्लॅक कलरचा दिसतो तो काय, तो इथे चित्रामध्ये आपल्याला बघायचा आहे. या या ठिकाणी जे काही आपल्याला चित्र दिलेले आहेत या चित्रात बघायचं, या पिक्चर मध्ये पाहायचं आहे. काय दिसतं तुम्हाला. व्हेरी नाईस. बिलकुल काय आहे, शॉर्ट. SHORTS, शॉर्ट्स. बरोबर, हा शॉर्ट्स घातलेला आहे. बरं हा शॉर्ट्स कोणत्या कलरचा आहे, विच कलर सांगा बरं, कलरचं नाव. व्हेरी गुड, ब्लॅक शॉर्ट. कोणता शॉर्ट आहे, ब्लॅक आहे, ब्लॅक. बरोबर, BLACK, ब्लॅक शॉर्ट. कोणी घातलेला आहे, डॉलीने घातलेला आहे. अजून या डॉलीकडे पहा आपल्याला अजून काय दिसतं चित्रामध्ये. हा व्हेरी नाईस. तिच्या पायामध्ये पहा बरं. व्हॉट इज इन हिज फीट, व्हॉट इज इन हर फीट. तिच्या पायामध्ये काय घातलेलं आहे. व्हेरी नाईस, सँडल्स. दिसते सँडल्स तुम्हाला. व्हेरी गुड, सँडल्स दिसतात. म्हणजे आज डॉलीने काय काय घातलेलं आहे आपल्याला पाहायचं आहे. काय होता बरं आपल्याला विचारलेला प्रश्न, काय होता आपल्याला विचारलेला प्रश्न होता, व्हॉट शॅल डॉली वेअर टुडे. आज डॉलीने काय घातलेलं आहे. मग त्याचा आन्सर सुद्धा आपण या ठिकाणी पाहतो. इथे बघा आन्सर दिलेला आहे आणि आता आपण पाहिलं सुद्धा आहे. काय काय घातलेलं आहे, अ ग्रीन शर्ट. बरोबर, अ ब्लॅक शर्ट. व्हेरी नाईस. अँड सँडल, अँड सँडल. अशा प्रकारे ग्रीन शर्ट, ब्लॅक शर्ट्स अँड सँडल्स. डॉली वेअर टुडे अ ग्रीन शर्ट, ब्लॅक शर्ट अँड सँडल. बरोबर. नाव सी. आता पुढचे आपल्याला काही चित्र पाहायचे, त्यांची नावं आपण एकदा मी वाचून दाखवतो, आपल्याला ती ऐकायची आहेत, त्यानंतर आपल्याला म्हणायची सुद्धा आहेत. नाव सी द पिक्चर. द फर्स्ट पिक्चर इज अ शर्ट. Which color, what is the color of shirt? Green shirt. Very nice. Then shorts. What is the color of short? Black. Then a skirt. What is the color of skirt? Blue. Very nice. Then a sweater. आता आपण स्वेटर कधी घालतो. व्हेरी गुड. बरोबर, हिवाळ्यामध्ये घालतो. बरोबर आहे, म्हणजे विंटर मध्ये घालतो आपण. त्याच्यानंतर अ ड्रेस. व्हॉट इज द कलर ऑफ ड्रेस. ड्रेसचा कलर काय आहे, किंवा ब्ल्यू ड्रेस. कोणता ड्रेस आहे, ब्ल्यू ड्रेस. देन शूज. देन नेक्स्ट वर्ड इज सँडल्स. आताच आपण पाहिलं डॉलीने सँडल्स घातलेले आहेत. त्यानंतर सॉक्स. आपण युनिफॉर्मवर सुद्धा सॉक्स लावतो आणि शूज घातल्यानंतर सुद्धा आपण सॉक्स घालत असतो. त्यानंतर नेक्स्ट अ फ्रॉक. काय हा, फ्रॉक. आणि फ्रॉकचा कलर कोणता आहे, विच इज द कलर ऑफ फ्रॉक. यस, कोणता, येलो फ्रॉक. व्हेरी गुड. देन कोट. कोट घालतो की नाही आपण, पार्टी वगैरे असल्यानंतर कोट सुद्धा घालतो आपण, अ कोट. देन अ ब्लाउज. हा सुद्धा आपण कशावर घालतो रे, हा ब्लाउज. हा ब्लाउज आपण स्कर्ट वर घालतो. या ब्लाउजचा सुद्धा कलर कोणता आहे, या ब्लाउजचा कलर सुद्धा ब्ल्यू आहे. बरोबर. त्यानंतर अ बेल्ट. या ठिकाणी तुम्हाला बेल्ट दिसतो. जेव्हा आपण पॅन्ट वगैरे घालतो तेव्हा त्याच्यावर आपण बेल्ट सुद्धा लावत असतो. देन पुढे पहा, बटन्स. बरोबर. या बटन सुद्धा बघा कशा प्रकारचे दिसतात तुम्हाला. इथं बघा ही एक वेगळ्या कलरची आहे, हे वेगळ्या कलरची आहे, त्याच्यानंतरची वेगळ्या कलरची आहे आणि त्याच्यानंतरची सुद्धा
वेगळ्या कलरचे म्हणजे कलरफुल बटन्स आहेत. कशा बटन्स आहेत? कलरफुल बटन्स. त्याच्यानंतर स्कार्फ. आताच विंटर सीझन गेला. आपण जेव्हा हिवाळा असतो तेव्हा हिवाळ्यामध्ये स्कार्फ बांधत की किंवा आपण उन्हाळ्यात सुद्धा ऊन लागू नये म्हणून त्याच्यासाठी संरक्षण करण्यासाठी सुद्धा आपण अशा पतल्यावाल्या स्कार्फचा आपण वापर करत असतो. देन पुढचा वर्ड बघा, कॅप. हे सुद्धा कॅप सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. बरोबर. अशा प्रकारे हे सगळे कपडे, हे सगळे ड्रेसिंग कोण करते? आपली ही डॉली करते. कोण करते हे सगळे ड्रेसिंग? डॉली करते. बरोबर. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सगळ्या ड्रेसची नाव माहित झाली. आता कशा प्रकारे डॉली ड्रेसिंग करते त्या ठिकाणी. बरोबर. आता आपण हे सर्व शब्द मी तुम्हाला सांगितले. आता तुम्हाला काय करायचंय? हे सर्व शब्द माझ्या पाठीमागून म्हणायचे आहेत. मी म्हटल्यानंतर माझ्या पाठीमागून तुम्हाला सुद्धा म्हणायचे आहेत. बरोबर. रीड आफ्टर मी. माझ्या नंतर तुम्हाला हे सगळे शब्द म्हणायचे आहेत. बघा, डॉली काय काय ड्रेसिंग करते ते सगळे ड्रेसिंगचे पिक्चर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एकदा आपण वाचलाय, परत एकदा आपण म्हणूयात. पहा आता, व्हॉट शॅल डॉली वेअर टुडे. आताच आपण पाहिलं काय काय घालते डॉली. काय काय घालते? बिलकुल ग्रीन शर्ट, ब्लॅक शॉर्ट्स आणि सँडल्स. बरोबर. ग्रीन शर्ट, ब्लॅक शॉर्ट अँड सँडल्स. या ठिकाणी बघा सँडल्स दिसते तुम्हाला. अशा प्रकारे आपण या डॉली काय काय घालते एका दिवशी. आता आपल्याला अशाच प्रकारे डॉली कोणकोणत्या ऑकेजनला म्हणजे कोणकोणत्या सण उत्सव समारंभात कोणकोणते ड्रेसिंग करते याच अशाच प्रकारे आपल्याला उत्तर द्यायचे आहे. आपल्याला प्रश्न विचारले तर व्हॉट शॅल डॉली वेअर टुडे. या ठिकाणी टुडेच्या ऐवजी दुसरा शब्द घेऊन आपल्याला अनेक प्रकारचे प्रश्न सुद्धा तयार करता येतात आणि त्याची आन्सर आपल्याला या पद्धतीनं द्यायची आहेत. आता पाहूया पुढे. माझ्या पाठीमागे तुम्हाला म्हणायचं आहे कारण सर्व पिक्चरची नावं आपल्याला माहिती झाली पाहिजेत आणि आपल्याला घरी सुद्धा मग इंग्लिश मध्येच आपल्याला त्यांची नावं घ्यायची आहेत. व्हॉट इज दिस? दिस इज अ शर्ट. अ शर्ट. माझ्या मागून म्हणा, अ शर्ट. कोणत्या कलरचा शर्ट आहे रे? विच कलर ऑफ दिस शर्ट? या शर्टचा कलर कोणता आहे? ग्रीन. अ ग्रीन शर्ट. अ ग्रीन शर्ट. माझ्या नंतर आपल्याला म्हणायचं आहे माझ्या मागून. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो. पहा, व्हॉट इज दिस? दिस इज अ शॉर्ट. दिस इज अ SHORTS. शॉर्ट. व्हॉट इज द कलर ऑफ शॉर्ट? या शॉर्टचा काय बरं कलर काय आहे? यस, ब्लॅक शॉर्ट. परत माझ्या पाठीमागे म्हणा, ब्लॅक शॉर्ट्स. देन नेक्स्ट, द नेक्स्ट वन इज अ स्कर्ट. SKIRT. A skirt. And what is the color of skirt? Blue. BLUE. Blue skirt. Next is, माहिती आहे तुम्हाला सर्वांना आहे काय आहे? व्हेरी नाईस. अ स्वेटर. अ स्वेटर. SWEATER. Sweater. Okay. Then, now tell me, what is this? This is a dress. And which is the color of this dress? Blue dress. Yes, this is the color is blue. So we can say blue dress. Read after me. तुम्हाला माझ्या नंतर वाचायचं आहे, म्हणायचं आहे. त्यानंतर शूज. SHOES. सगळ्यांकडे शूज असतात की नाही? हा, तर हे काय आहेत? शूज. देन व्हॉट इज दिस? दिस इज अ सॅन्डल. सॅन्डल्स. दोन आहेत की नाही? एक जोडी आहे म्हणून सॅन्डल्स. SANDALS. सॅन्डल्स. नेक्स्ट काय सांगा भाऊ? व्हॉट इज दिस? दिस इज अ, these are socks.
SOCKS, सॉक्स. बरोबर, आपल्या पायात असतात की नाही, आपण घालतो ना शूज घातल्यानंतर, आपण युनिफॉर्म घातल्यानंतर सॉक्स आणि शूज सुद्धा घालतो. पुढचा वर्ड पहा, आता पिक्चर पहा. अ फ्रॉक, AFROCK, अ फ्रॉक. विच इज द कलर ऑफ फ्रॉक? फ्रॉकचा कलर कोणता आहे? पहा बरं, फ्रॉकचा कलर कोणता आहे? हा, येलो. YELLOW, म्हणजे कोणता कलर आहे तो? येलो, येलो कलर आहे. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट, अ कोट. कोट आहे ना, COAT, अ कोट. ते नेक्स्ट पहा, हे काय आहे? काय आहे? अ ब्लाउज, BLOUSE, अ ब्लाउज. बरोबर. कोणता कलर आहे ब्लाउजचा? या ब्लाउजचा सुद्धा कलर कोणता आहे? ब्ल्यू, BLUE, ब्ल्यू. बरोबर. त्यानंतर पुढचं परत वर्ड पिक्चर पहा. अ बेल्ट, BELT, अ बेल्ट. आपण बेल्ट सुद्धा घालत असतो. बरोबर. त्यानंतरचा वर्ड आहे बटन्स. देर आर सो मेनी बटन्स. तो BUTTONS, बटन्स. पहा, इथं तुम्हाला विविध प्रकारचे बटन्स पाहायला मिळतात, वेगवेगळ्या पद्धतीचे. बरोबर. म्हणजेच कलरफुल बटन्स आहेत. एक कलर आहे का नाही, अनेक कलर आहेत, म्हणून कलरफुल. COLOURFULL, कलरफुल, कलरफुल बटन्स. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा पहा. पुढचा काय दिसतो आपल्याला? अ स्कार्फ. आताच आपण पाहिला होता स्कार्फ कुठे कुठे घालतो. SCARF, अ स्कार्फ. त्याच्यानंतर पहा काय आहे? अ कॅप. काय आहे? अ कॅप, CAP, अ कॅप. बरोबर. आता पाहूया आपण पुढचं. आता आपण सर्व शब्द पाहिले. आता आपल्याला काय सांगायचंय की व्हॉट शॅल डॉली विअर इन अ विंटर? आता विंटर मध्ये डॉली काय काय घालते? कोणती ड्रेसिंग करते विंटर मध्ये? ही आपली डॉली आहे. बरोबर. या डॉलीच्या पिक्चर कडे पहा, तुम्हाला दिसते तिने काय काय घातलेलं आहे, कोणकोणते ड्रेस तिने घातलेले आहेत, आणि याच्यात आपल्याला शोधायचं आहे काय काय घातलेलं आहे तिने. पहा बरं, डॉलीनं काय घातलेलं आहे? कॅप घातलेली आहे. त्याच्यानंतर अजून काय घातलेलं आहे डॉलीनं? याला काय म्हणायचं? बहुतेक स्वेटर घातलेला आहे. अजून स्कार्फ घातलेला आहे. इथं ते शब्द कुठे आहेत आपल्याला शोधायचं आहे. पहा, इथं स्वेटर दिसतं, त्यानंतर कॅप दिसते, आणि या ठिकाणी स्कार्फ सुद्धा दिसतो. अजून काय दिसतं आपल्याला? तिने कॅप घातलेली आहे. बरोबर. पाहूया. हे आपली डॉली आहे, आणि डॉलीनं काय काय घातलेलं पहा, लक्ष द्या. अ स्वेटर, करेक्ट. अ स्कार्फ. बरोबर. हे इथं स्कार्फ आहे, आणि त्यानंतर अ कॅप, आणि तिने कॅप सुद्धा घातलेली आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की आपण प्रश्न काय विचारला होता? व्हॉट शॅल डॉली वेअर इन अ विंटर? विंटर मध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये डॉली काय घालेल? हिवाळ्यात काय काय घालेल डॉली? मग आन्सर काय आपलं? अ स्वेटर, अ स्कार्फ, आणि अ कॅप, हे घालेल. बरोबर. आता पुढचा प्रश्न पाहूया. व्हॉट शॅल डॉली वेअर इन हर फ्रेंड्स बर्थडे पार्टी? व्हॉट शॅल डॉली वेअर इन हर फ्रेंड्स बर्थडे पार्टी? डॉली तिच्या मैत्रिणीच्या बर्थडे पार्टी मध्ये कोणती ड्रेसिंग करते? पहा बरं डॉलीचं पिक्चर. हे डॉलीच्या मैत्रिणीचा बर्थडे आहे, आणि त्याच्यामध्ये ती डॉली कोणतं ड्रेसिंग केलेलं आहे? हे आपली डॉली इथं आहे. आता डॉलीनं काय काय ड्रेसिंग केली आहे आपल्याला या पिक्चर मध्ये पाहायचंय. काय काय ड्रेसिंग केली डॉलीनं? बरोबर. आपण या ठिकाणी पाहू शकतो, आणि ते आपल्याला शोधायचं आहे. आता पहा, इथं परत तुम्हाला शोधता येईल काय काय घातलंय डॉलीनं. पहा या पिक्चर कडं. एक फ्रॉक घातलेला आहे. कोणत्या कलरचा फ्रॉक आहे बरं तो? येलो कलरचा फ्रॉक घातलेला आहे. म्हणजे डॉलीनं फ्रॉक घातलेला आहे. बरोबर. अजून काय घातलेलं आहे डॉलीनं? डॉलीनं शूज घातलेले आहेत, आणि डॉलीनं हे बघा इथं रेड कलरचे सॉक्स दिसतात आपल्याला. हे सॉक्स सुद्धा घातलेले आहेत. देन आपण पाहू शकतो त्याचा आन्सर की डॉलीनं फ्रॉक घातलेला आहे, शूज घातलेला आहे, आणि सॉक्स सुद्धा घातलेला आहे. म्हणून त्याचा आन्सर काय असेल की डॉली विअर्स अ फ्रॉक, अ शूज, अँड सॉक्स इन हर
friend's birthday party. The next question is, what shall Dolly wear for a tea party? टी पार्टीला डॉली काय घालेल बरं? डॉली तिच्या मैत्रिणीच्या घरी एखादी गेली समजा किंवा आपल्याकडे आली तर टी पार्टी जर त्यांनी मिळून केली तर टी पार्टीला कोणता ड्रेस घालेल? पहा बरं आपल्या डॉलीकडं. हा, डॉली कुठे आहे? या ठिकाणी तुम्हाला डॉली दिसते. बरोबर, ही डॉली आहे. डॉलीनं काय काय घातलेलं आहे पहा. आता आपण या पिक्चर मध्ये पाहायचं आपल्याला डॉलीनं काय काय घातलेलं आहे. दिसते हे या ठिकाणी आपल्याला ड्रेस घातलेला दिसत आहे डॉलीनं. बरोबर आहे का? हा ड्रेस आहे का? शोधायचं आहे आपल्याला डॉलीनं काय काय घातलेलं आहे. हो, आपण डॉलीनं काय घातलेलं आहे बघा. टी पार्टीला गेलेली आहे चहा प्यायला. आणि तुम्हाला पण चहा आवडतो की नाही प्यायला? बिलकुल. या ठिकाणी बघा काय घातलेलं आहे डॉलीनं. अ ब्ल्यू ब्लाउज. आपण म्हणत होतो की डॉलीनं ड्रेस घातला असेल पण नाही. डॉलीनं काय घातलेलं आहे इथं पहा. इथे याच्यावर आपल्याला दिसतं एक वेगळ्या प्रकारचं चित्र. तर त्या ठिकाणी ब्ल्यू ब्लाउज घातलेला आहे आणि ब्ल्यू स्कर्ट घातलेला आहे डॉलीनं. बरोबर, म्हणून त्याचा आन्सर काय होईल की डॉली टी पार्टीला डॉली अ ब्ल्यू ब्लाउज अ ब्ल्यू स्कर्ट. व्हॉट शॅल शी वेअर? अ ब्ल्यू ब्लाउज अँड अ ब्ल्यू स्कर्ट. व्हॉट शॅल डॉली वेअर ड्युरिंग फेस्टिवल्स? शेवटचा प्रश्न आहे पहा आता. व्हॉट शॅल डॉली वेअर ड्युरिंग फेस्टिवल्स? फेस्टिवलला डॉली काय घालेल? आपल्याकडे पण फेस्टिवल असतात की नाही? दिवाळी, होळी, पोळा असे विविध प्रकारचे सण आपण साजरे करतो. त्यावेळेस आपण सुद्धा काय काय ड्रेसिंग घालतो पहा बरं. व्हॉट शॅल डॉली वेअर ड्युरिंग फेस्टिवल? इथे एक फेस्टिवल चालू आहे. छान सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. कलरफुल रांगोळी आहे. बरोबर, इथे तुम्हाला डॉली दिसते. ही आहे आपली डॉली. अँड व्हॉट शॅल डॉली वेअर ड्युरिंग फेस्टिवल्स? फेस्टिवल्सला डॉली काय ड्रेसिंग करते बरं? पहा बरं या पिक्चर मध्ये काय ड्रेसिंग करते आपल्याला. या पिक्चर मध्ये आपल्याला पाहायचं इकडे की डॉली काय ड्रेसिंग करते. बिलकुल या ठिकाणी बघा डॉलीनं कोणता ड्रेस घातलेला आहे आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी कोणता ड्रेस घातलेला आहे? अ ड्रेस. व्हेरी नाईस, अ ड्रेस. कोणता ड्रेस घातलेला आहे पाहू शकतो आपण. कोणता ड्रेस आहे? या प्रकारे हे डॉली पहा. आणि डॉलीनं कोणता ड्रेस घातलेला आहे? हा ड्रेस घातलेला आहे. पण ड्रेस कसा आहे आपल्याला सांगावं लागेल. हा ड्रेस आहे. बिलकुल. मग कोणता ड्रेस आहे? कसा कलर आहे या ड्रेसचा सांगा. ब्ल्यू. BLUE. अशा प्रकारे तिने कोणता ड्रेस घातलेला आहे? ब्ल्यू ड्रेस घातलेला आहे. त्यानंतर बघा त्या ब्ल्यू ड्रेसवर तिला आपल्याला काय दिसतं? ब्ल्यू ड्रेसवर आपल्याला कलरफुल बटन आहेत. हे बघा या ठिकाणी डॉलीनं घातलंय ना, इथे तुम्हाला कलरफुल बटन्स दिसतात. बरोबर, तर अशा प्रकारे डॉलीनं ड्रेस घातलेला आहे. अ ब्ल्यू ड्रेस आणि कलरफुल बटन्स डॉलीनं घातलेले आहेत. अशा प्रकारे आपण डॉलीचा या ठिकाणी ड्रेसिंग डॉली या पाठामध्ये डॉलीने कोणकोणते ड्रेसिंग डॉली घालते आणि कोणकोणत्या ऑकेजनला घालते याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा हा ड्रेसिंग डॉली हा पाठ नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही सुद्धा कोणकोणत्या ऑकेजनला, कोणकोणत्या फेस्टिवलला, कुठे कुठे गेल्यानंतर आपण कोणकोणते ड्रेसिंग घालतो ते सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे ना. आपल्याला त्याची नावं लक्षात आली पाहिजे. आजचा हा ड्रेसिंग डॉलीचा पाठ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो डेली ड्रेसिंग डॉली हा घटक होता तो आपल्याला नक्की आवडला असेल. या घटकातून आपण डॉली कोणकोणते ड्रेसिंग करते, कोणकोणत्या ऑकेजनला कोणते ड्रेस घालते, त्या ड्रेसिंगचे कलर कसे असतात, त्याची नावं आपल्याला माहिती झालेली आहेत. आता आपण सुद्धा विविध प्रकारच्या फेस्टिवल्सला, विविध प्रकारच्या बर्थडे पार्टीला किंवा आपण जर कुठे एखाद्या वेडिंग सेरेमनीला गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा आपण कोणकोणते ड्रेसिंग घातलेले आहेत किंवा आपल्या फ्रेंड्सनी कोणकोणते ड्रेसिंग घातलेले आहेत आपण त्या ठिकाणी इंग्रजीमधून त्याची नावं सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा पाठ आपल्याला सर्वांना नक्कीच आवडला असेल. पुन्हा भेटूयात पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.